अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध, विधान भवनावर मोर्चा। बदर समितीचा अहवाल रद्द करण्याच्या मागणीसाठी 27 आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। विविध दलित संघटना आक्रमक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत 2 मतप्रवाह। काँग्रेसमध्ये विलीन होण्याचं एका गटाचं मत, तर सरकारमध्ये सामील होण्याचं दुसऱ्या गटाचं मत। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती। सोमवारी रात्री उशिरापर्यंत विधानसभेचं कामकाजाच्या वेळी संबंधित अधिकारी अनुपस्थित असणाऱ्यांना कारणे दाखवण्याचे आदेश। विधान परिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी नीलम गोऱ्हेंऐवजी अन्य नावांची चाचपणी। हेमंत पाटील, चंद्रकांत रघुवंशी, भावना गवळींच्या नावाची सध्या चर्चा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन विधेयक आणणार, एनडीए मधील उच्च पदस्थ नेत्याची माहिती। या निवडणुकीमध्ये सुद्धा ऑपरेशन टायगर होण्याची चर्चा आहे। सचिन अहिर जे ठाकरेंच्या पक्षाचे आमदार आहेत, त्यांना आता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून उमेदवारी देण्याचं चाललंय। काय नेमक्या घडामोडी घडतायत? अरे सचिन, तर सचिन अहिर ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्याच आमदार सचिन अहिर यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्याची माहिती समोर आलेली आहे। सचिन अहिर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येते आहे, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत सुद्धा ऑपरेशन टायगर असणार आहे का, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, आपण बघतोय विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा ऑपरेशन टायगर पाहायला मिळतंय। उदय, आवाज येतोय? मराठीला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली, त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत आहे। शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे आणि विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड जी आहे शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहे। त्यांच्यासोबत आपण जे फोटो एक्सक्लुझिव्ह प्रसिद्ध करतो त्यामध्ये आपण पाहतो हेमंत पाटील असतील, मनीषा कायंदे असतील, चंद्रकांत पाटील असतील, मंत्री रवींद्र फाटक असतील, स्वतः नीलम गोरे या देखील या फोटोमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूण खूप मोठं ऑपरेशन जे आहे पडद्यामागे घडताना आपल्याला पाहायला मिळतं। ऑपरेशन टायगर 3 हे विधान परिषद निवडणुकीमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। एक खूप मोठं धक्कातंत्र जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सचिन अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत, वरळीचे माजी आमदार आहेत, माजी राज्यमंत्री देखील आहेत आणि युवासेना प्रमुख आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात। मात्र तेच सचिन अहिर आता शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतात आणि ते उपसभापती त्यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। खूप मोठी घडामोड, राजकीय घडामोड जी आहे महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना आपल्याला पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षामध्ये विलीन करून घेतले होते। त्यानंतर ऑपरेशन टायगर 3 ची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती आणि त्या अंतर्गत आपण पाहतोय की शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 14 आमदार हे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचाच कुठेतरी परिणाम जो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतोय। सचिन अहिर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार हे आता शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतायत आणि त्यांनी विधान परिषदेसाठी उपसभापतीसाठी शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे। खूप मोठा धक्का जो आहे एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाला दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खूप मोठा धक्का आहे, कारण काही वेळेपूर्वीच आपण बातमी पाहिली होती की नीलम गोरे यांच्याऐवजी शिंदे सेनेकडून एक नवीन उमेदवार देण्यात येणार आहे। मात्र कुणी विचार केला नसेल की सचिन अहिर ते उमेदवार असतील, कारण सचिन अहिर आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आहेत, हुकुमी एक्का आहेत शिवसेना उबाठा पक्षाचा आणि तेच सचिन अहिर जे ठाकरे गटाचे आमदार आहेत, त्या सचिन अहिर यांना शिंदे शिवसेनेकडून उपसभापती पदाची उमेदवारी देण्यात येते आहे। उदय, काय घडामोडी घडतात विधान भवनामध्ये?
खूप मोठं राजकारण जे आहे ते पडद्यामागे घडताना आपल्याला पाहायला मिळते। एकनाथ शिंदे यांचं धक्कातंत्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि एकूणच आपण जर पाहिलं तर सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो देखील दाखल केलेला आहे। त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील प्रसिद्ध झालेले आहेत। सचिन अहिर हे मातोश्रीचे अत्यंत जवळचे समजले जात होते। आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी जे आहेत ते समजले जाते आणि तेच आता शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळतं। त्यामुळे खूप मोठं धक्कातंत्र एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं। आणि आता दुसरा एक व्हिडिओ जो आहे तो देखील समोर आहे, ज्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नीलम गोरे हे एकत्र असताना ऐकून पाहायला मिळते। खूप मोठं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। ऑपरेशन टायगर 3 हे सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ठाकरे गटाचे एकूण 20 पैकी 14 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। त्याचंच कुठेतरी उत्तर जे आहे सचिन अहिर यांच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण जो व्हिडिओ पाहतोय, जो फोटो पाहतोय, त्यामधून हे स्पष्ट होतंय आणखीन किती आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत याबद्दल अजूनही प्रश्न जे आहेत ते निर्माण केले जात आहे। मात्र जो 2/3 जे 2/3 आमदार जे आहेत ते असले पाहिजे त्यानुसारचा एकूण कायदेशीर जो निकष आहे ते पूर्ण करताना ते आपल्याला पाहायला मिळतात। सचिन अहिर हे शिवसेनेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतात। हा एक खूप मोठा धक्का जो आहे तो ठाकरे गटाला आहे आणि ठाकरे गटाचे जवळचे जे आहेत एक सचिन अहिर हे आता शिवसेनेत थोड्याच वेळात पक्षप्रवेश करणार। त्यांनी उमेदवारी अर्ज जो आहे उपसभापती पदाचा तो दाखल केलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, माजी उपसभापती नीलम गोरे असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे अनेक मंत्री आणि नेते हे देखील या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। एकूण खूप मोठं राजकीय घडामोड जी आहे ती घडताना एकामागोम एक आपल्याला पाहायला मिळते आहे। धक्कातंत्र जे आहे त्याचा वापर जो करण्यात आलेला आहे ऑपरेशन टायगर 3 सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं आहे। ऑपरेशन टायगर 2 यशस्वी झालं आणि त्यापाठोपाठ आता ऑपरेशन टायगर 3 देखील यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतं। सचिन अहिर यांच्या रूपाने एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीला खूप मोठा धक्का जो आहे तो दिलेला आहे। सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते देखील समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय की आणखीन एक व्हिडिओ जो आहे तो प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिसत आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिसत आहेत। एकंदरीत आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात राजकारण जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्याचा परिणाम जो आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो। विधान परिषद उपसभापती निवडणुकीचा आज अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे। आजच छाननी देखील केली जाणार आहे आणि आज संध्याकाळी उमेदवारांचे छाननी केल्यानंतर अधिकृत अर्ज जे आहेत ते देखील घोषित केले जाणार आहेत। मात्र तत्पूर्वी आपण पाहतो आहे की शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने खूप मोठं धक्कातंत्र जे आहे त्याचा वापर केलेला आहे। सचिन अहिर यांना त्यांनी आपल्या पक्षामध्ये समावेश करून घेतलेला आहे। मोठं धक्कातंत्र पाहायला मिळतं। सचिन अहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे। तसा त्यांनी अर्ज जो आहे उमेदवारी अर्ज तो देखील दाखल केलेला आहे आणि जो नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, माजी उपसभापती विधान परिषदेच्या नीलम गोरे असतील, इतर शिवसेनेचे मंत्री हे देखील आपल्याला पाहायला मिळतं। एकूण खूप मोठं राजकारण ऑपरेशन टायगर 3 हे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक खूप मोठं धक्कातंत्र जे आहे ते समोर आलेलं आहे आणि ह्याचा धक्का सर्वात मोठा जो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक खूप मोठं धक्कातंत्र समोर आलेलं आहे। अगदी उदय, खूप मोठी बातमी आहे। उपसभापती पदासाठी नीलम गोरेंऐवजी अन्य नावांची चर्चा सुरू होती, अन्य नावांची चाचपणी केली जात होती, मात्र ते सचिन अहिर यांचं नाव असेल याचा कुणी विचार केला नव्हता। हा मोठा धक्का शिवसेना उभाटा पक्षाला बसताना पाहायला मिळतोय। सचिन अहिर हे शिवसेना उभाटा पक्षाचे आमदार आहेत, आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आहेत। शिवसेनेचं हुकुमी एक्का म्हणून सचिन अहिर यांच्याकडे पाहिलं जातं मुंबईमध्ये सुद्धा आणि त्यानंतर आपण बघतोय सचिन अहिर थेट शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेत आणि उपसभापती पदाचे उमेदवार आहेत। नीलम गोरे यांच्यानंतर कुणाला तिकीट मिळणार याची चर्चा होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 वाजता उमेदवार जाहीर करणार, मात्र ती उमेदवारी कुणाला मिळणार या संदर्भात देखील बऱ्याच चर्चा होत्या। हेमंत पाटील असतील, चंद्रकांत रघुवंशी असतील यांच्या नावाची चर्चा होती, मात्र आपण बघतोय शिवसेना उभाटा पक्षाचे आमदार सचिन अहिर यांना उपसभापती पदाचा अर्ज तिथे देण्यात आलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। ऑपरेशन टायगर 3 इथे यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विधान भवनामध्ये या सगळ्या घडामोडी घडतात। आज उपसभापती पदाचा अर्ज दाखल करण्यात येणार होता आणि थेट जाऊयात आपण उदय जाधव यांच्याकडे। उदय, हा प्रचंड मोठा धक्का आहे। एकीकडे आपण बघितलं 6 खासदार हे शिवसेना उभाटा पक्षाला सोडून शिंदे सेनेमध्ये गेले, त्यानंतर 14 आमदार जाणार असं बोलल्या गेलं आणि त्यानंतर आपण बघतोय पहिला सचिन अहिर हे गेलेले आहेत।
आता मी विधान भवनात आहे आणि विधान भवनाचं संपूर्ण वातावरण जे आहे ते बदलून गेलेलं आहे, कारण सचिन अहिर यांची उपसभापती जेव्हा निवड करण्यात आलेली आहे शिवसेनेमधून, त्यामुळे संपूर्ण चर्चा जी आहे ती सचिन अहिर यांच्याभोवती एकवटलेली आपल्याला पाहायला मिळते। सचिन अहिर हे कसे काय शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतात किंवा त्यांच्याकडनं कसे काय ते उमेदवारी अर्ज दाखल करतात याबद्दल प्रश्न जे निर्माण झालेला आहे। काल परवापर्यंत आपण पाहतोय की सचिन अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते होते, त्यांचे आमदार होते, त्यांच्या सोबत ते त्यांच्या आमदारांच्या सोबत ते विरोधी पक्षांच्या बाकांवरती बसत होते। मात्र आता ते त्यांचा बाक जे आहे ते बदलणार आहेत, समोरच्या बाजूला म्हणजे सत्ताधारी पक्षांमध्ये ते बसतील आणि त्यानंतर ते आता उपसभापती होणार आहेत, त्यामध्ये त्यांना एक मानाची आसन जे आहे ते मिळणार आहे। मात्र हे सर्व करत असताना त्यांनी पक्षप्रवेश जो आहे तो केलेला आहे, पक्षांतर केलेला आहे। खूप मोठा धक्का जो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसताना आपल्याला पाहायला मिळतो। विशेषतः आदित्य ठाकरे यांना हा धक्का आहे, कारण आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय असे समजले जात आहेत। आपण पाहतोय आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत, भाजपचे नेते आमदार, त्यांच्याशी बोलूया। गोपीचंदजी, काय सांगाल? खूप मोठं धक्कानंतर एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेलं ऑपरेशन टायगर 3 सक्रिय होताना पाहायला मिळतं। सचिन अहिर हे शिवसेनेत पक्षप्रवेश करताना त्यांना उपसभापतीचं उमेदवारी देखील दिली जाते। मला आत्ताच आपल्या माध्यमातून समजलं, मलाही माहीत नव्हतं, पण सचिन अहिर सारखा एक तरुण तडफदार युवा नेता, कारण आम्ही विधान परिषदेमध्ये एकत्रित काम केलं आहे, ते उभाटातून विधान परिषदेवरती होते, आम्ही एकत्रितपणे काम करताना मी त्यांना पाहिलं आहे। अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, लढाऊ व्यक्तिमत्व आहे आणि आनंदाची बाब आहे की उपसभापती पदावरती ते आता विराजमान होत आहेत। त्यांच्या माध्यमातून सभागृहाची उंची वाढेल, सभागृहामध्ये चांगल्या पद्धतीनं कामकाज होईल, अशा पद्धतीचं काम सचिन अहिर साहेब नक्की करतील। मुंबईमध्ये एक त्यांचं खूप चांगलं नेटवर्क आहे, अत्यंत तरुणपणामध्ये ते आमदार झाले, मंत्री झाले आणि आता उपसभापती म्हणून तरुण वयातच त्यांना संधी मिळते, तर त्या संधीचा ते चांगला फायदा करतील आणि महायुती शहरामध्ये मजबूत करतील। परंतु आपण पाहतोय की सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी समजले जाते। मातोश्रीला खूप मोठा धक्का आहे। नाही, आता हा तर धक्का आहेच त्यांना, त्यांच्या जवळचे सगळे सहकारी फुटत आहेत याचा विचार उद्धव साहेबांनी 19लाच ही भूमिका घेताना करायला हवा होता। त्यांनी पायातलं बघितलं, त्यांनी लांबचं बघितलं नाही, त्यामुळं फार मोठं नुकसान हे शिवसेनेचं झालेलं आहे। देवाभाऊंचा विश्वासघात करताना त्यांनी विचार करण्याची आवश्यकता होती, आज त्यांच्यावरती ही वाईट वेळ आली नसती। परंतु आपण पाहतोय ऑपरेशन टायगर 3 हे पुन्हा एकदा सक्रिय होताना पाहायला मिळते। अजूनही विधान परिषदेचे असेल की विधानसभेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातं। खूप मोठं राजकारण पडद्यामागे घडताना पाहायला मिळतं। आता हे रोज नवीन नवीन बातम्या समोर येत आहेत, त्यामुळे हे कुठंपर्यंत जाणार आहे हे जोपर्यंत शेवटचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत कळणार नाही। धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोलावर तर आपण पाहिलं गोपीचंद पडळकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते सांगतायत की खूप मोठं पडद्यामागे ऑपरेशन जे आहे ते घडताना आपल्याला पाहायला मिळतं आहे।